चल माई चिकही चांगला झालाय. आता पापड्या कुरड्या चांगल्या निघतीला. जरासा अजून थोडासा शिजू द्यावा लागल. एकदा व्यवस्थित शिजला की मग पटापट पटापट टाकता जाऊन दोघी आम्ही. काय खायचा जोर माय. विनाकारण इथं येऊन मला बसवले गरमीमध्ये. एवढंच खायचा लय शोक होता तर माईच्या इथं होती की 15 दिवस करून खायला काय झडपणी आली होती. माईचं म्हणजे नको संपायचं. इथलं म्हणजे तिला लय गोड लागते ना. म्हणून तर करायली हे कर ते कर. आले नाही 4 दिवस येऊन नाही आले झाले नाही तर करायला लागली हे कर ते कर. आता कामात मरायला लागते त्याच्या सोबत. मीना झाला का चीक? हो ना आता बाई झाल्यासारखाच आहे. थोडासा वेळ लागेल बघा. थोडासा व्यवस्थित शिजू द्या. आता ते चूल पेटवावं म्हणलं तर दगडं बिगडं वल्ले वाटू लागले. पाऊस पडलाय 2 दिवस झाला सारखा. तर त्याच्यामुळं मग ते दगडं बिगडं लाकडं पेटना गेल ते म्हणून मग घरातला स्टो आणला आणि तीच लावला बघा. हो ना जाऊ दे ना काय व्हायलंय. तुला तर म्हणू लागलो की ग आता 2 दिवस झाले येऊन तुला म्हणलं आता एखादा 2-4 दिवस थांबली असशी नंतर केल्या असत्या तर सप सगळ्यांनी मिळून टाकल्या असत्या नाही का. हो ना आता बाई पण बघितलं नाही का आभाळ पाण्याचे दिवस यायले तर मी म्हणले एकदा पाऊस सुरू झाला की मग पटकन बंद होत नाही काय नाही. कुरड्या ते पापड सगळे तसेच राहून जातील नाही का. त्याच्यामुळं मग मी म्हणलं माय घाई करून घेवा. वर्षभर संपत नाहीत मग हे ते कोणी आलं गेलं पाहुणा रावणा घरच्या घरी लेकरं आपले खाता येतात म्हणलं सगळ्याला मिळून नाही का. त्याच्यासाठी मग घाई केली. मी म्हणलं आई म्हणू लागली मला टाकून घे ग म्हणली पापड्या बिपड्या म्हणली करून घे म्हणली नेता येतात म्हणली इकडनं. तर मी म्हणलं आई म्हणलं राहिली तू आणि मीच म्हणलं वहिनी नाहीत काही नाहीत म्हणलं. आणि कसं आईची थोडी तब्येत बरोबर नव्हती काय नव्हती आता बाई. त्याच्यामुळं मग मी म्हणलं आई एकटी मयानं होईनात म्हणलं राहू दे म्हणलं मीनशीला जाऊन टाकतो म्हणलं एकीला दोघी हाव म्हणलं पट्टपट्ट करून घेतो म्हणलं आम्ही आमचं. तर असं झालं बघा. नाहीतर मग मी तिकूनच आणल्या असत्या करून. आता पाण्या पावसाचे दिवस होतं म्हटलं तर मग इथं कुठं आलं 2 दिवस झालं मी येऊन तर ते पाऊसच पडायला सारखा. आज कोरडं वाटलं तर मग ते पटपट रात्रीच्या अर्ध्या रात्री उठून ते तांदूळ बिंदूळ भिजत टाकले आणि आता त्याचं करून घ्यावं म्हणलं. पहिल्यासारखं कसं गहू 4 दिवस भिजत टाकावं लागायचे आणि मग नंतर त्याचा चीक काढावा लागायचा. ते आता तशा प्रोसेस कुठे राहिल्यात आत्याबाई. आता 2-4 घंटे जरी तांदूळ फुलू घातले तरी ते मस्त शिजवून त्याला बारीक हे करून वाटण करून त्याचं शिजू घालून नंतर लगेच टाकल्या तरी ते होऊन जातात. लिज्जत पापड बी आता बघितलं ना लगेच त्याला चुरायचं हे ते करायचं आणि छानपैकी घरातल्या घरात ते सुकतात. याला 2-4 घंटे सुकू द्यायचं ऊन द्यायचं नंतर घरात हवेला जरी टाकल्या तरी हे लगेच पापड तांदळाचे पापड बी लगेच वाळून जातात. असे पतले करून टाकायचे. हो ग माय पहिल्याची बापा नको विचारू रे देवा. 4 दिवस ते गहू फुलू घाला त्याला रोजच्या रोज काढा धुवा परत त्याचं चीक काढून बाजूला ठेवा. ते लय खटपट राहायची. आम्ही करत गेलो की माय येळ जात गेला नुसता ए बापा. आम्हाला नुसते शेतातही जावं लागायचे शेताचे कामं राहायचे घरचे बघावं लागायचं लेकरे बघावं लागायचे. आणि असं उन्हाळा आला की मग ते पापड कडा कुरड्या करा हे करा ते करा याच्यातही लय येळ जात गेला ग माय आमचा. बरं झालं आता ते लवकरच निघले ते तरी बरं झालं. आणि मशिनी निघल्यात पण ते मशिनीचं काही खावा वाटत नाहीत. पापड झाले काही जरी झालं तरी काही खावा वाटत नाही. घरच्या केलेल्या गोष्टच वेगळी राहते. हो ना आता बाई ते मशिनीचं काय चांगलं राहते सांगा बरं मला. आमच्या इथं घराच्या बाजूलाच मशीन आहे पापड करायची ते शेवळ्या काढायची हे ते सगळं काढायची. खूप त्याच्याकडे मशीन आणून ठेवलं तर इतकं लोक काढून बी नेतात काही पण काही जण घरीच बनवतात त्याचेच चांगले राहतात. ते मशिनी मला सांगा का ते नेहमी धुवून येतात का मला सांगा बरं. आपण कसे पातेले धुवून घेतो हे ते सगळं धुवू करतो ते तेवढ्या मोठ्या मशिनी धुतात का मला सांगा बरं आता बाई. त्याच्यात चालायचं आणि पीठ तसंच कोचायचं आणि त्याच्यामधून ते शेवळ्या काढून घ्यायच्या आणि ते पापड करून घ्यायचे. मला नाही आवडत बापा. माझी आई नको म्हणली त्याचा वास येते म्हणली चांगलं नसते काय नसते म्हणली. त्याच्यासाठी म्हणलं घरचं कायदा अशी 1-2 दिवस मेहनत लागते आणि त्याच्यातच म्हणजे कुरड्या पापड जे काय आपण करतो ते सगळं होऊन जाते. बस ना ग काय तुझी नवटंकी. पापड खावा वाटत नाहीत म्हणा मशिनीमधली. लय शहाणपणा येते. पैसा लागतंय ना काढायला म्हणून इथे येऊन करायली. त्या माईच्या इथं तुला लय हे फुटला असता ना त्याच्यामुळे तू तशी करायलीस. मला का माहीत नाही काय तुझी नवटंकी. तिथे 1 रुपया खर्च करा वाटत नाही मायच्या इथं. नवऱ्याच्या इथं म्हणलं की किती बरबादी हो डाळीची हो तांदळाची हो काही पैसा किती घालो. तुला काय घेणं किती न ग एवढं काय तुला हे करण पडलंय पापड बिपड. आम्ही तर म्हणलो नव्हतो तुलाच खायला जोर पडलाय. करत बस आणि खात बस. एवढे मोठे पातेलं मला जर घासाय दिली ना आज तू दाखवते बघ. हो माय जाऊ दे 2-3 दिवस गेले तर गेले.
बरं चला एक काम कर, आता मी जाते. वैशीला गेलेली आहे, तिला बाजबीत टाक म्हणलं होतं, तिला आथरून घे म्हणलं होतं. ते धोतर बितर आहे, कपडा बिपडा आहे पांढरा, तिला म्हणलं आथर म्हणलं, त्याच्यावर टाकतो म्हणलं आम्ही जाऊन. एक काम कर, तुझं झालं की तू पातेल्यात भरून शेवंतापाशी दे, तिनं घेऊन येते वरी. कामून काय कामून? नुसती बसून तर हास ना. आता किती वेळचं उन्हातच बसवलीस मला. अजून कशाला कोणते कामं लावायली? बसलो होतो ना गुणानं. शेवंते, उन्हात बसलीस तू? आरामात झोक्यावर बसलीस की घरामध्ये? ऊन तर आम्हाला लागायले. आय झोक्यावर बसून काय फायदा हाय? भट्टीच्या जवळच हाव की. ते भट्टी एवढी लागायली, आग एवढी लागायली, त्याची उष्णता एवढी लागायली, उन्हात बसणं काय त्या भट्टीपाशी बसणं एकच झालं की. अगं एक तर काम नीट कर, नुसती बोलायला तुझ्या तोंडामध्ये कसा जोर राहतय. तुला नुसतं इथं बसवलं की बापा लक्ष दे, काही याच्यामध्ये पडायचं होय काय नाही. मी नाही घरात जाणं येणं करते, तिला कामं राहतात, हे ते करावं लागतात. तुला नुसतं बसवलंय तर मग झोक्यावर बसून नुसतं दुरून बघायलीस त्याला. आणि एखादं काम सांगितलं तर तुला एवढं नेट लागायलं कामाचं. अगं असं कसं झालं ग तुझं? तुला पापडे बिपडे खायचे नाहीत का? नेणार नाहीस का घरी तुझ्या? वर्षभरासाठी नेतीस की मग इथून कितकायला थैली भरू भरू लेकरायसाठी. आणि एवढं तुला जर असं कोणतं काम सांगितलं की असं कसं नेट लागायलंय? मागं करू लागलीस की काम गुणानं. आणि आता दोन्ही भावजय आल्या तर तुझ्या अंगाला हे व्हायले. कसं असं तुझ्या अंगामध्ये भरले ग? कोणते कामं करा वाटणं आले की काय? तर बसून खायचं आहे की काय तुला? हे बघ आई, उगं मग डोकं खराब करू नको बघा. ते पापड तूच खाय, समजलं ना? ना तुझ्या पापड थैली भरून नको ना, ते कापड भरून नको, समजलं ना? मला काही घेणं देणं नाही त्या पापडावरून कुरड्यावरून. तू तुझ्या सुनैलाच खाऊ घाल, तुझ्या नातवंडायला खाऊ घाल. मी माझं घेईल एकत्र करून खाईल, काय करायचं काय नाही ते. दाखवलीस ना म्हणून तू की थैली भरून येतीस म्हणून इथून. आता काही घेणं देणं नाही. तू एक पापड तर येणार नाही इथून. आई जाऊ द्या ना, मी आणून देते तुम्हाला वरी. अगं पण बघितलं नाही हिच्या अंगात किती मस्ती भरली. एखादं काम कर म्हणलं तर हिला नको वाटायले. कसं हिचा आता लाड करावं, कसं हिला घरात ठेवावं मला सांग बरं. आई जाऊ द्या ना, एवढं कशाला हे करायला. तुम्ही जाताना एक पातेलं घेऊन जावा छोटंवालं, ते तुम्ही दोघी जणी शिल्यान तुम्ही टाका, आणि दुसरं मग भरून मी आणते. जसं हे पूर्ण व्यवस्थित होऊन जाते ना चिपचिपा एकदम, तर मग मी घेऊन येते मोठ्या पातेल्यामध्ये. तुम्ही काय करा तोपर्यंत टाका जरासं जाऊन दोघी जणी. हो ठीक आहे, मी पाणी पिते, झालं की मला आवाज दे, एका पातेल्यात दोघी जणी मिळून टाकूता. हो हो आई. काय गरज होती तुम्हाला एवढ्या कुरड्यान पापड्या करायची, शेवाळ्यान हे ते नामकण टमकं करायची? काय गरज होती? तुमच्यामुळं घरात भांडणं व्हायले तर माईसोबत मोहपटना झालंय. तुम्ही लावून द्यायला, समजलं ना? असे माया लेकीचे भांडणं लावून देऊ नये, शोभत नाही वहिनी तुम्हाला. मोठ्या धाट्या घरातल्या वहिनी. आता तुम्हाला हे बिलकुल शोभत नाही बघा. हे बघा ताई, मी काय भांडणं लावले नाही, तर तुम्ही विनाकारण माझ्यावर नाव टाकू नका गड्या. मी माझ्या घरासाठी कुरड्या पापड शेवाळ्या जे काय करायले ना, ते मी माझ्या परिवारासाठी करायले. मला तुमच्याहून काही घेणं देणं नाही. तुम्ही खा न खा तुमची जिम्मेदारी. तुम्हाला मला काही द्यायचं गरज वाटत नाही, काही नाही. आणि तुम्हाला मी कोणतं कामही सांगणार झाले काही नाही. तुमच्या आईनं तुम्हाला इथे येऊन बसवलं होतं, त्याच्यामुळं ना माझ्यावर नाव टाकू नका तुम्ही, समजलं ना? आणि मला एक शब्द उलटा बोलू नका बघा, मी सहन करणार नाही. मागच्या टायमाला लय खूप सहन केलं मी. माझ्या आईकडे गेले, डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे गेले होते बघा. आता तुमचे नाटकं माझ्या पुढे चालणार नाहीत बघा, समजलं ना? त्याच्यामुळे माझ्या नादी तरी लागू नका. बाप्पा, हिची जीभ कैची सारखी कतरत कतरत चालायली, गधडी कुठली की. जानवी, काय झाले तुला? किती वेळचा मी फोन करतोय, एक फोन तर घ्यायचा माझा तू. का काय झाले? मी गॅलरीत येऊन बसले होते, मोबाईल घरात असेल माझा, बघितलं नसेल. काय एवढा काय कशाचा राग आलाय तुला? राग राग विचारतेस मला? तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे मला कशाचा राग आलाय म्हणून. ते तुझे असे नाटकं बाहेर चालू आहेत, मला आधी माहिती नव्हतं. आधी जर माहीत राहिलं असतं ना तर मी तुला कधीच असं बोललो नसतो, समजलं ना? तुला जीव पण लावला नसता आणि तुझ्यावर प्रेम पण केलं नसतं कधी मी. हे बघ, एवढा राग करण्याची काही एक गरज नाहीये. आता बघ, मला पैशाची गरज होती, तू पण माझ्यावर एवढा म्हणजे तू मला कधी पैसे वगैरे देत नव्हतास, ठीक आहे? आणि मला पैशाची गरज होती. माझं प्रेम फक्त तुझ्यावरच आहे, माझं त्या व्यक्तीसोबत असं काही एक नाही आहे बघ. मी फक्त त्याच्याकडून पैसे घेण्यासाठी त्याच्यासोबत होते. आणि तुला माझ्याकडे जेव्हा पैसे येतील ना, मी त्यातले तुला पैसे देणार आहे, तू त्याची काळजी करू नकोस, ठीक आहे? आणि मी त्याच्यासोबत लाईफ टाईमसाठी नव्हते रे, मी तुझ्यासोबतच आहे आणि तुझ्यावरच मी प्रेम करते, ठीक आहे ना? त्याच्यामुळं तू त्याचं तेवढं टेन्शन घेऊ नकोस, राग पण करू नकोस प्लीज. माझा
मग तुला असं काही करायचंच नव्हतं तर तू मला थोडंसं तरी सांगायला पाहिजे होतं ना, की आधी असं असं आहे गड्या आणि मला पैशाची गरज पडते, तर मी तुला कुठून तरी काढून दिले असते, किंवा असं तू काही करत आहेस हे जरी मला सांगितलं असतं ना, तर मला एक विश्वास तरी पटला असता, की बाबा माझी जी प्रियसी आहे ती मला माझ्यावर एवढा विश्वास ठेवून मला ती सगळं काही सांगत आहे, तेव्हा तरी मला थोडं बरं वाटलं असतं. पण जे काही केलंस ना, तू माझ्या माघाऱ्या केलंस. आता तुझ्यावर विश्वास ठेवण्यासारखं माझ्या ह्याच्यात तरी काही राहिलेलं नाहीये बघ. फक्त तुला मी हे सांगण्यासाठी आलोय, की आता इथून पुढे मला जास्त तू फोन करायचा नाही, कारण मी तुझा फोन घेण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. मला माझे कामं आहेत, मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बनायचंय, करायचंय. ठीक आहे ना, आता मी तुझ्यामध्ये वेळ घालवू शकत नाही. तू असं कसं बोलू शकतोस? हा, तुला माहिती आहे चांगल्या प्रकारे आपण स्कूल टायमापासून सोबत आहोत आणि मी फक्त तुझ्यावरच प्रेम करते. मग तू असं म्हणजे तू विश्वास ठेवण्यासारखं असं का करत नाही आहे? कारण मला जर काही करायचं असलं ना, मी तेव्हाच केलं असतं. ठीक आहे ना, त्याचं लग्न झालेलं आहे, मी त्याला फक्त त्याच्याकडून पैसे काढण्यासाठी मी एवढा खेळ केला. बाकी असं काहीही समजू नको तू. त्याची बायको आहे, त्याला पोरगी आहे रे. मी अशा माणसाच्या नादी लागेल का मला सांगतो? आता मला अर्जंट पैशाची गरज होती म्हणून मला थोडंसं हे. आणि तुला माहिती आहे मी 8-10 दिवसापासून त्याच्यासोबत आहे, काय खूप जास्त दिवसापासून नाही, काही नाही. काय माहीत, कुणाला ठाऊक तू किती दिवसासोबत आहेस त्याच्यासोबत, किती दिवसापासून त्याच्यासोबत आहेस ती. का 8 दिवसापासून आहेस, की 8 महिन्यापासून, की 8 वर्षापासून, मला तर माहिती नाही ना. मी ते थोडीच त्याला जाऊन विचारणार आहे. ते तू चूक केलीस, तूच भोग. आता मी चाललोय, मला फोन करत जाऊ नको इथून पुढे. असं नको बोलूस रे, माझ्यावर विश्वास ठेव. आतापर्यंत कधी कोणत्या मी चुका केल्या का सांग ना? ही माझी फर्स्ट टाइम आणि पहिली चूक होती. आणि तुझी शपथ घेऊन सांगते, ही आखरी पण चूकच नाही. मी असं लाईफमध्ये कधीच करणार नाही. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. हां, हे बघ ना, आता बघ, मी जोपर्यंत स्वतःहून तुला फोन करत नाही ना, तोपर्यंत तू मला फोन करून माझं डोकं खराब करू नकोस. ठीक आहे, मला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा मी तुला कॉल करेल. तोपर्यंत ना मला फोन करून भनभन करून किरकिर करायची नाही माझ्या मागं पुढं. ठीक आहे ना? पण सॉरी ना, प्लीज जाऊ नकोस ना मला सोडून. बघ, परत परत तेच बोलू नकोस. तुला सांगितलं ना, माझं डोकं शांत झालं ना तर मी स्वतःहून फोन करेल. पण आता मला सध्या तरी परेशान करू नकोस तू. ठीक आहे. आता बाई, एवढे रे पापड बरे वाटतात की? लय मोठे तर व्हायना झाले तर की? नाही नाही, बरे हात गशीला, एवढ्यालेच बरे हात. आता लय मोठे टाकले की मग ते कढईमध्ये आपण जेव्हा तळतो ना, मग ते एकदम फुलून मोठे होतात. त्यामुळं ना जरा छोटे छोटे टाकलेत. आता हेच कित खायले होतात बघ की तू. हो म्हणलं, कसं विचारावं म्हणलं होतं. ताई खालीच होता वाटायले. हो, मी ना खालीच आहे. घरातलं करता करता ते चिकई घाटू लागली. कसं बुडाला लावता येत नाही, लागू देता येत नाही ना, मग ते लागला की ते वास मारते. करपटल्या होतात मग ते पापडं. त्याच्यामुळं मग तिला म्हणलं की तू तिथंच थांब म्हणलं, थोडंसं काही वाटलं जरा गरम पाणी सोडायचं म्हणलं, नाही तर मग थोडंसं झालं की म्हणलं पातेल्यात आणून देतो म्हणली. मग मला वरी आपण टाकून घेऊ तर एवढ्या नाही का? आता एवढ्या झाल्या, आता थोडासा राहिलाय वाटतं, येईल तिनं घेऊन, तर मग बाकीच्या बी टाकून घेऊता. हो, आज पापड झाले तर उद्या शेवळ्या वगैरे करून घेऊत नाही काय? म्हणजे 1-2 दिवसामध्ये सगळं हे करून घेतात ना. लिज्जत पापड राहतात ते घरातल्या घरातच होऊन जातात. कारण आता पाण्याचे दिवस दिसायले तर मे महिन्यामध्ये पाऊस कसा पडायला की अवकाळी पाऊसच होय वाटायला हे. कारण या मे महिन्यामध्ये तर एवढी गरमी होते, तुम्हाला माहीत आहे की आता नुसती गरमी होते. घरात कसंच बसा वाटाना. कोणता कूलर काय काम करत नाही, पंखा तर करतच नाही. पण आता हे पाऊस अवकाळी पाऊस पडायलाय. आता मी म्हणलं मग आता एकदा सुरुवात झाला तर जून महिना बी यायला आता जवळच आहे की 20 दिवसात जून महिना येते. आणि मग कुठं पापड कुरड्या टाकणं होत आता. त्याच्यामुळे मग आता घाई ना ताई मला सकाळी सकाळीच म्हणल्या, मी तांदूळ भिजत टाकलेत म्हणल्या, आणि आपण लगेच कुरड्या वगैरे पापड करून घेऊत म्हणल्या. मी म्हणलं हो ताई चालते, हरकत नाही म्हणलं. मग आज हे काम झालं की उद्या शेवळ्या वगैरे करता येतात नाही का? हे करून घेतलं की मग 2 कामं झाले तर झाले. मग तेलीचे पापड घरातल्या घरात लाटता येतात. अगं हो ग, हे अवकाळीच पाणी हाय. आता रान जरा जरा झाले थंड, मात्र आता ते पाऊस पडायचा राहिला की अजून तपत आहे. जून महिना आहे, नुसता गरमीचा जाते बघ की आता. आणि आता आंबे बिंबे पाणी पडलं की मग खराब होतात, आळ्या होतात त्याच्यामध्ये, खायला जमत नाहीत काही नाहीत. तरी 2-3 वेळा रस पुऱ्या केल्या होत्या की आपण मागं खायला. आता मीना आली तर मीना बघूता उद्या नाही तर परवा दिवशी रसपोळ्या करूता नाही का? खाण्यात येत आता सगळ्याच्या, लेकरं बी हत सगळे सोबत. हो हो आत्याबाई, चालेल, काय हरकत नाही. मला रसपोळ्या लय खायला आवडतात. पुरणपोळी तर लय आवडते, लय छान लागते, तूप वगैरे लावून तर लय भारी होते. हो की, करता येतात मग उद्या परवा दिवशी. झाला का? हाय चिक अजून आणलाय एवढा मी आता. अगं हाय ग मीना, एवढा राहिलाय की अजून. बरं झाला आणला तर आणला. आता मग आम्ही दोघी जणी एकीकून टाकतो नाही का? हो की, मी बी टाकू लागते. एखादा वल्ला कपडा करून आणू का? आणि ताई अजून चिक किती राहिलाय? आता पातेला तर हाय तुमच्या जवळ, हाय खाली किती राहिलाय अजून?
अजून आहे ग, बराच राहिला अजून. हे कसं आता एवढं टाकलं की मग म्हणून तर म्हणाले ना, कपडा वल्ला करून आणावं लागतंय. टाकून घेता येत आता, म्हणजे वर्षभर बघायचं कामच नको. इथून तिथून खूप जास्त मी पीठ ते तांदूळ वगैरे भिजत टाकले होते आणि सगळे खूप जास्त झाले की मग खायला होतात घरामध्ये. आता पाण्या पावसाचं कुठं करणं होते बार बार. आता हे संपलं तर मग कुठं करत बसावं, त्यामुळं मग मी जास्त टाकलं होतं. आता अजून राहिले, हे झालं की मग परत दोघी जणी खाली जाऊ. त्या बाहेर राहतात वरीच वानेर वगैरे यायचे होतं, कोण ना कोणतरी वरी पाहिजे आणि आपण जाऊन घेऊन येऊ दोघी दोघी कोण घेऊन, नाही का? बरं की ताई, काय हरकत नाही. एकदाच झालं की निपटतंय काम बी, नाही का? नाही तर एक काम करते, मी जाते जाऊन आणते चीक सगळा काढून आणते. पातेले आता 2-3 पडलेत घासायला मोठे मोठे, वरचे राहतात 2 ते तेवढे. मग हे 2 तू घासून टाक, मी बाकीचे खालचे जेवढे झालेत का सगळे तर ते घासून घेते. मग ते एकदा सुकले की मग ते निघत नाहीत काही नाही. तर तू ना त्या बाई टाक, मी थोडेसे टाकू लागते तुला. मी ना अगं सकाळपासून काम करायलीस, पापडही झाले, चिकही घाटणं झालं. तू भांड्यापिंड्याच्या नादी लागू नको, मी शेवंताला सांगते घासायला. आवा आत्या बाई, आताच नाही का किती बोलल्या ताई, त्याच्यामुळं कशाला उगं तैला म्हणता. मीन शिलायकीकडून करून घेतो, उगं कशाला घरात वादविवाद उगा आता, हे की नाही? बरं, छोट्याशा भांड्या घासण्यावरून उगं भांडणं कशाला, नको ना. बाबाला चांगलं वाटणं काही नाही. लेकरं आहे तर त्याच्यावर दुष्परिणाम पडते लेकराच्या याच्यामध्ये की बापा कामून घरामध्ये सारखे भांडणं व्हायलेत म्हणून. त्याच्यामुळं काय करा, आम्ही दोघी करतो. पापडे बिपडे झाले की दोघी एकदा भांडे बिंडे झाले की मग जेवणं बिवणं करून एक जरासा आराम करता आम्ही. त्या भांड्या नादी त्याला लागायला देता येत नाही आपल्याला, कारण उगं कसं ते फडफड काही बोलायला. आता तुम्ही बघितलं नाही का, तुम्ही आल्यावरही मला बोलल्या त्याच्यामुळं आता नका काही त्याला बोलू, जाऊ द्या, करता आम्ही. काय मी ना ताई, तुम्ही पण जाऊ द्या ना, घासायचं असेल तर घासू द्या ना. आता बाई म्हणतात काहाला किती काम करून आपणच मरावं. मी ना ताई, तुम्हाला आता काही कळना झालंय, नंतर तुम्हाला बोलते. आता बाईच्या देखत काही बोलता येईना काही नाही मला. हो 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 ताई, चालेल, काय हरकत नाही. थांबा ग, तुम्ही काय काळजी करू नका, तिला तुमच्या बरोबरीला कामं करायला होती बघा की. आता जाऊ द्या आत्याबाई, तुम्ही बसा थांबावरी शिला सोबत, मी जाऊन चिक घेऊन येते सगळा, भांडे घेते घासून. हो हो ताई.